कांग्रेस नेता राहुल गांधी के खिलाफ आपत्तिजनक बयान देने वाले विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ युवक कांग्रेस द्वारा आंदोलन किया जाने वाला था, लेकिन पुलिस द्वारा इस आंदोलन को नहीं करने देने पर बुल्ढाना में तनाव पैदा हो गया। विरोध प्रदर्शन की तैयारी कर रहे युवक कांग्रेस के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं को पुलिस ने हिरासत में ले लिया। इसके साथ ही विधायक धीरज लिंगाड़े और पूर्व विधायक हर्षवर्धन सपकाल को भी पुलिस ने हिरासत में लिया। अरे पुलिस हमसे डरती है। अरे पुलिस हमसे डरती है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। पार्टी डालो, आगे बढ़ो। हम पोलिसांची ही कारवाई निषेधार्ह आहे। शांततेने ही आंदोलनाची पूर्वसूचना पोलिसांना दिली होती। आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही। फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो। अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं। हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। पुन्हा एकदा सिद्ध झालं, या आंदोलनाची परवानगी होती, या धंद्याची परवानगी असतानाही या दंडेशाही आणि जुलूमशाहीचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे। जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिरडून टाकला जात आहे, विरोध केला जात आहे, हे यापुढे कदापि सहन करणे शक्य नाही। मी एकच प्रश्न विचारतोय की कशासाठी अटक करताय, का डिटेन करताय, कालही डिटेन केलं, परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले, तर आमचा गुन्हा काय? हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत। मात्र हे चला 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 सांगतो हे जे सांगत आहेत हे यांच्याजवळ कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केली जाते, कोणत्या इंडियन पॅनलला आमच्यावर कोणत्यावर लावतो, आम्ही काय चोऱ्या केल्या का, दरोड्यात सहभागी होतो का, रोड रॉबरी केल्या का, कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या, याचं उत्तर आम्ही साधं मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही। हे आंदोलन असं काही हे नव्हतं, आक्रमक नव्हतं। आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होतं, परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी डिटेन करतायत। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले, जे काही केलंय, तर त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला होता। आता तिकडून पण नारेबाजी होणार होती। नाही, कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे। काँग्रेसची संस्कृती ती नाही आहे याची कल्पना आपल्याला आहे।